हा गैरसमज आज तुम्ही दूर करून द्या आम्हाला, की गूळ आणि साखर हे इक्विव्हॅलंट आहेत का? आणि साखर पूर्ण आयुष्यातून काढून गूळ इन्क्लूड केला तर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो का? गूळ डेफिनेटली साखरेपेक्षा उजवा आहे. कारण जेव्हा साखर खाता तेव्हा ती पटकन तुमच्या त्यातली जी काही ग्लुकोज आहे ती पटकन तुमच्या रक्तात मिसळते आणि रक्तातील ग्लुकोज लेवल झटकन वाढते. पण वेअरएज गूळ जेव्हा खाता तेव्हा त्यातील ग्लुकोज हळूहळू तुमच्या रक्तामध्ये मिसळतो आणि त्यांनी तुमच्या रक्त म्हणजे पॅन्क्रियाजवर किंवा इन्शुलिन सिस्टीमवर तेवढा लोड येत नाही, इन्शुलिनची पातळी वाढत नाही. एकदम अटॅक होतो. येस. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही गूळ खायला हरकत नाही. इव्हन गुळाच्या बाबतीमध्ये बघितलं तर तो उत्तम पाचक आहे, उष्ण गुणधर्माचा आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या वापरण्यात जर तुमच्या प्रकृतीनुसार गुळाचा चहा म्हणा किंवा गुळयुक्त पदार्थ थोडेसे पुरता खाल्ले तर हरकत नाही, त्यांनी पचनालाच मदत होणार आहे. म्हणजे इव्हन जड अन्न खाल्ल्यानंतर गावाकडे सुद्धा गुळ खायला द्यायची पद्धत होती, कारण गुळामुळे पचन सुधारतं. त्यामुळे डायबिटीसमध्ये जो एक उल्लेख केला होता की पचनसंस्थेतले बदल, ते पचनसंस्थेतले बदल दूर व्हायला, अन्न पचन सुधारायला गुळाने मदत होते. त्याबरोबर त्यातून लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे भरपूर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही गुळाचा वापर जर मधुमेह रुग्णांनी केला तर हरकत नाही. पण असं म्हणता येणार नाही की त्यांनी साखर वाढणारच नाही. त्यांनी ऑब्व्हियसली काळजी घेणं गरजेचं असतं. वैद्यांचा, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.